आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे राजगिरा शेंगदाणा लाडू पूर्ण म्हणजे राजगिरांच्या लाह्या फोडण्यापासून तर लाडू बनवण्यापर्यंत सर्व टिप्स मी देणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षीच व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, असा एक वाटी मी राजगिरा घेतलेला आहे। मी जास्तच फोडून ठेवणार आहे म्हणजे शिरा पण करता येतो। आता एक कढई तापवायला ठेवली। कढई छान तापल्यानंतर आपल्याला एक कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कढई छान तापू द्यायची। थंड्या कढईमध्ये टाकल्या तर लाह्या तुमच्या फुटणार नाही। आणि अशा थोड्या थोडा राजगिरा टाकून असा कपड्याच्या साह्याने असा पटपट असं हलवत राहायचं म्हणजे लाह्या उडत पण नाही आणि छान अशा फुटतात। बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा आपल्या राजगिराच्या लाह्या फुटत आहे आणि खूप सुंदर असे तुम्ही याच्यापासून लाडू आणि बर्फीसुद्धा बनवू शकता, वड्यासुद्धा बनवू शकता। खूप सुंदर असं बघा, ह्या लाह्यांपासून तुम्ही शिराही बनवू शकता। अशा एकदा फोडून ठेवल्या की लगेच आपल्याला लाडूही बनवू शकतो आपण लगेच ताजे खायला। आता बघा, ह्या लाह्या आपण काढून घेणार आहे आणि परत आता दुसऱ्या पण आपण फोडायला टाकणार आहे। तुम्ही बघू शकता आता परत मी राजगिरा टाकलेला आहे लाह्या फोडायला। परत आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे। मस्त असं बघा, छान कपड्याच्या साह्याने असं पटपट हलवून घ्यायचं। इथं कॉटनचाच कापड वापरायचा आहे तुम्हाला आणि असं छान असं हलवत राहायचं म्हणजे राजगिरा असा दाबत गोल गोल फिरवायचा म्हणजे अशा लाह्या बघू शकता तुम्ही किती छान पटपट फुटत आहे। आणि गॅस इथं मोठाच आहे आणि मोठ्या गॅसवरच ह्या पटपट फुटल्यानंतर लगेच आपल्याला काढून घ्यायच्या आहे गॅस बारीक करून। आणि बघू शकता किती सुंदर अशा लाह्या आपल्या फुटत आहे मस्त अशा। आता आपण पुढं लाडू बघणार आहोत। बघा, राजगिरा आपल्या राजगिराच्या लाह्या पूर्ण फोडून झालेल्या आहे। गुळसुद्धा खिसून झालेला आहे। आता आपण थोडेच लाडू बनवणार आहे। बघा, एक वाटी राजगिराच्या लाह्या घेतल्या, एक वाटी गूळ घेतला आणि एक पाऊण वाटी शेंगदाणे भाजून साल काढून असे जाड बारीक खापा करून घेतल्या त्याच्या। आता बघू शकता एका कढईमध्ये एक चम्मच साजूक तूप घातलं। त्यानंतर आता आपण जो गूळ घेतलेला आहे एक वाटी तो टाकून घ्यायचा आहे। मस्त असं पूर्ण विरघळू द्यायचा गूळ छान असा। आणि खूप असा कडकसुद्धा आपल्याला पाक करायचा नाही, नाहीतर लाडू खायला कडक लागतील। एकसारखं बारीक गॅसवर हलवायचा आहे पाक, अगदी बारीक गॅसवर आपल्याला करायचा आहे। आणि बघू शकता आता पूर्ण गूळ आपला वितळत आलेला आहे। एकसारखं हलवत राहायचं, अजिबात थांबायचं नाही इथं। आणि पूर्ण गूळ बघा आता आपला वितळत आलेला आहे। आता मी थोडंसं 1 ते 2 चम्मच पाणी टाकलेलं आहे म्हणजे लाडू खूप छान असे मऊ होतात, कडक अजिबात होत नाही। आणि आता बघू शकता असा आपल्या गुळाच्या पाकाला असा फेस येत चाललेला आहे म्हणजे आता आपला पाक तयार होत आहे आणि खूप असा शिजू द्यायचा नाही। आता बघू शकता आपण आपला पाक झालेला आहे। आता लाह्या ज्या फोडून घेतल्या आहे त्या टाकून घेतल्या, त्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले आणि आता मस्त असे जीव करून घ्यायचं। आणि ही प्रोसेस एकदम पटपट करायची आहे। गरमच लाडू बांधले जातात, थंड झाल्यावर लाडू बांधले जात नाही। तुम्ही याची वडीसुद्धा बनवू शकता। आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये मी गार पाणी घेतलं। असं हाताला पाणी लावून असे आपल्याला लाडू वळवायचे आहे। आणि खूप गरम असतं हे, त्याच्यामुळे हाताला थोडं पाणी लावायचं। आणि मी अगदी आता थोडेच लाडू बनवते आहे। आता बाकीच्या लाह्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या, आपल्याला वाटलं तेव्हा आपण पटकन असे लाडू तयार करू शकतो। किती सुंदर असे बघा आपले लाडू तयार होत आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मी आषाढी एकादशी विशेष तुमच्याकरता दररोज नवीन फराळाचे पदार्थ घेऊन येत आहे। तर मग आज म्हटलं आपण राजगिऱ्याचे लाडू दाखवूयात। आणि बघू शकता आपले लाडू किती सुंदर होत आहे, असे पटपट वडायचे। आणि 1-2 जण असले तर मग तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा पाक बनवू शकता म्हणजे वडायला 2 जण असल्यावर पटपट लाडू होतात आणि गारसुद्धा होत नाही मग। आणि थोडंसं जर तुम्हाला वाटलं गार झालं तर थोडंसं परत गरम कढईमध्ये थोडं हलवून घ्या तुम्ही म्हणजे छान असं बारीक गॅसवर। मग परत ते कढई तापल्यानंतर आपला गूळ असं छान परत मऊ होऊन येईल आणि तुमचे लाडू बांधले जातील।
आता बघू शकता आपले लाडू किती सुंदर गुळ शेंगदाण्याचे तयार होत आहे। तुम्हाला फक्त राजगिऱ्याचे बनवायचे, तुम्ही फक्त राजगिऱ्याचे सुद्धा लाडू बनवू शकता। आणि आपले लाडू तयार होत आहे। आषाढी एकादशीला तुम्ही एक दिवस आधी नक्की हे लाडू तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मुलांना पण टिफिनला पण देता येतील, तुम्हालाही खाता येतील। आणि आता बघू शकता आपले लाडू पूर्ण तयार झालेले आहे। आणि आता बघा, ज्या काही शेंगदाणे चे खापा जास्त जाड होत्या त्या राहिल्या होत्या त्या मी काढून घेतल्या आणि असे आपले लाडू आता तयार झालेले आहे। किती सुंदर बघू शकता, शेंगदाणा आणि राजगिऱ्याचे लाडू तयार आहे। या तुम्ही खायला पण, आम्ही पण खाण्यासाठी तयार आहोत। रेसिपी आवडल्यास मात्र एक लाईक नक्की करा। आता असं बघा, ताटाच्या साह्याने मी असं करून घेतलेलं आहे, म्हणजे छान असा गोलपणा येतो लाडूंना। आणि आता आपले पूर्ण लाडू तयार झालेले आहे। आता आपण घेऊयात एका प्लेटमध्ये आणि अशा आता आपण काढून घेतलेले आहे लाडू सगळे। आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे, झटपट होते। तुमचा आडणे उपास वगैरे असला तरी तुम्ही पटकन ही रेसिपी करू शकता। एकदा राजगिरा आणून ठेवला की थोड्या लाह्या फोडून ठेवायच्या, एका बंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे, राजगिरा शेंगदाणा लाडू। आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा। परत तुमच्यासाठी उद्या एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे। तोपर्यंत ही रेसिपी बघा आणि आवडल्यास मात्र एक लाईक करायला विसरू नका। बघू शकता किती सुंदर लाडू तयार झालेले आहे। या तुम्ही पण खायला। आपले लाडू बघू शकता किती छान दिसत आहे आणि शेंगदाणे पण, शेंगदाण्यांमुळे खूप सुंदर अशी चव येते। श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।